ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या 3 दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानं 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ठाणे महापालिका मुख्यालयात 150 छायाचित्रांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. ठाण्यातील 22 छायाचित्रकार आणि 12 हौशी छायाचित्रकारांचे छायाचित्रांनी ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि विकासाची चित्रं टिपली. अशा या छायाचित्रकारांचा गौरव नरेंद्र बल्लाळ सभागृहात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, नौपाडा कोपरी प्रभागाच्या सभापती मिनल संखे, नगरसेवक सीताराम राणे, ठाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलास पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, कैलासवासी यशवंतराव चव्हाण, पत्रकार कल्याण निधी समितीचे सदस्य कैलाश महापदी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ठाण्यातील 34 छायाचित्रकारांचं एकाच वेळी मंत्र्यांच्या हस्ते सत्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यावेळी दिलीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेल्या 13 सदस्यीय कमिटीचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण छायाचित्र पाहून सर्वांचं कौतुक केलं. आपल्या भाषणात सर्वांच्या कामाचं कौतुक करताना सरनाईक यांनी नगरसेवक असताना केलेल्या आंदोलनापासून महासभेपूर्वी विषयाची पत्रकारांशी चर्चा करून कशी तयारी करत असू अशा जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देत पत्रकार संघाच्या नवीन समितीकडून होणाऱ्या कामाचं भरभरून कौतुक केलं. तर आमदार संजय केळकर सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि संघाच्या संघर्ष आणि त्यांच्या मेहनतीबाबत कौतुकाची थाप दिली. महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पत्रकारांकडून मिळत असलेल्या सहकार्याचा आभार व्यक्त करत दरवर्षी विकासात्मक छायाचित्र प्रदर्शन भरवण्यासाठी भरीव तरतूद करण्याचं जाहीर केलं. दरम्यान प्रदर्शनाच्या 3ऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर, माजी खासदार राजन विचारे, काँग्रेस शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महापालिका उपायुक्त मिनल पालांडे, शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे, वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट, ज्येष्ठ छायाचित्रकार अँजेलो डिसिल्वा आणि प्रदीप धिवार तसंच स्नेहालय संस्था आणि जागृती पालक संस्थेचे दिव्यांग विद्यार्थी, साहित्यिक, छायाचित्रकार, विद्यार्थी, राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रदर्शनाला भेटी दिल्या. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी संघाचे कार्याध्यक्ष दीपक शेलार, उपाध्यक्ष निलेश मंडलिक, सरचिटणीस राजू डाके, चिटणीस प्रसाद सकट, खजिनदार राजू शेटकर, सदस्य अमर राजभर, सचिन देशमाने, प्रफुल्ल गांगुर्डे, निकेश शार्दूल, गजानन हरिमकर, नितीन दूधसागर, सारिका साळुंके तसंच धनेश पाटील, किस्तू फर्नांडिस, समीर मार्कंडे, दीपक कुरकुंडे, मनोज सिंग यांच्यासह अनेक छायाचित्रकार, पत्रकारांनी मेहनत घेतली. ज्येष्ठ पत्रकार मनोज वाजपेयी तसंच कुणाल भोईटे यांनी ओघवत्या शैलीत निवेदनाची धुरा सांभाळली.